शेजारचे उठत आणि त्याच्याकडे पाहत बसत याचं कवा बंद व्हायचे आणि ते रातभर गोरत आणि लोक त्याला जागे मारत बसत्यात. इतके खतरनाक काय काय ते इतके खतरनाक झोपात्या. रात्री पालगा खाली असेल तर सकाळी पालगा खालून निघत्यात. काहींची महाराज झोपाशी आहे ना, रात्री डोक्याखाली उशी असेल तर सकाळी पायत्या खालून काढीत्यात. काहींची चक्रीवादळ झोप असते. हवामानाचा अंदाज आज मान्सूनची वारी वाशिम जिल्ह्याच्या दिशेने वाहत असून गडगडी पाऊस पड जिकडे जाईन त्यालाच लाता. खतरनाक काय काय तर झोपेत चालत आहेत महाराज. झोपेत काय काय झोपेत बरळत ते आला 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 गेलं 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 गेलं. झोपेत बरळत आहेत काही काही आला 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 गेलं 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 गेलं. उतरा 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 उतरा. ते कंडक्टर चिले माझे उतरा उतरा उतरा. सुट्टी पैसे द्या सुट्टी पैसे द्या. झोपात सुट्टी पैसे मागवतोय कंडक्टर महाराज. लक्षात ठेवा महाराज. आणि हे जे दिवसभर चैत्राच्या महिन्यात ते 4 बैलाचं नांगर घेऊन नांगरी त्यांना त्यांची त्याला मजा येते. ते रात्री गोधड्यात गोधड्याच फाडीत बाबा रात्री. लक्षात ठेवा लय अवघड महाराज झोपेचे प्रकार. काही काही झोपेत बराळत यात, काही काही झोपेत दात खात्यात, काही काही झोपेत बोलात यात. हा मग कस करायचं त्याला काय होतं घेऊ आपण जमन आहे ती पाहुण्याची पोरगी लय पटली आणि मग काही काही झोपेत सुपारी फुडीत यात. काही काही झोपेत गाडी घेतात. आमच्या चुलत्याच पोरानं गाडी घेतली सकाळी मला भेटायला आले. मला ताई मी स्प्लेंडर प्लस घेतली. मला अभिनंदन. मला दाखायला कमून नाही आणली. कस काय आणि त्या ती झोपात घेतली. रात्री गोदडी किका मारू मारू गोदडी फाटली पण गाडी नाही चालू झाली. कारण ती झोपेत घेईल गाडी होती बाबा. काय असे डेंजर झोपत आहेत बाबा. तसे ते जांभळे खालचं झोपलं होतं ना ते झोपलं तोंड वाचून आणि लिंबा खालचं झोपेल होतं ते झोपलं डोळे वाचून. कर्म धर्म योगानं बाया असे जांभळीला जांभळं येईल होते. काळे काळे जांभळं आज्या हो बाया हो. तुम्हाला काय सांगू माय आया हो बाई. वारा आलं साळा 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 जांभळीचं झाड हल्लं बाई आणि एक काळं जांभू ओढून सटकलं बाई. त्या जांभळाचा नियम चुकला. जे तोंड वाचून झोपेल होतं ना त्याच्या तोंडात पडायचं तर ते जांभूळ तोंडात नाही पडलं. नाक मला डोळ्यावर नाही पडलं, मला कपाळावर नाही पडलं, गालावर नाही पडलं, इथं नाही पडलं. नाकाच्या वाटाच्या मधल्या पॉइंटला येऊन जांभूळ पडलं बा. आता ऑलरेडी त्यानं तोंड वाशेले फक्त जांभूळ लोटायचं चावायचं. ऑलरेडी तोंड वाशेले इथं जांभूळ पडेले फक्त लोटायचं चावायचं. पण ते जांभळी खालचं लिंबा खालच्या म्हणतं बाळो आये बाळो आये आय वट ना आये आय एवढं जांभूळ माझ्या तोंडात लोट ना. बाळू मला थोबाड फोडीन. मग शिक माह्या उघड्या डोळ्यावर कुत्रं मुतून गेला तू हाड सुद्धा म्हणला नाही. एवढे दगडबुद्धीचे लोक. अरे काय दगडबुद्धी तुमची राजा हो. लक्षात दगडबुद्धी कळली, चरमट बुद्धी कळली, दगडबुद्धी कळली, तैलबुद्धी. बादलीवर गोड पाणी घ्या आणि बादलीभर पाण्यावर 1 गोडा तेलाचा थेंब टाका. टोटल 1 गोडा तेलाचं थेंब बादलीभर पाण्यावर तवंग आणतं. तसे समाजात काही तैलबुद्धीचे लोक थोडं कीर्तन, थोडं प्रवचन, थोडं रामकथा, थोडी श्रीमद भागवत कथा ऐकणार पण उच्च कोटीचा तैलबुद्धीचा उपयोग आपल्या जीवनात करून घेणार. विठाला विठाला विठाला. चरमट बुद्धी कळली, दगड बुद्धी कळली, तैल बुद्धी कळली. आता स्वार्थ बुद्धी. स्वार्थ म्हणजे चौथी बुद्धी स्वार्थ बुद्धी. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याची होळी झाली तरी चालेल पण आपला स्वार्थ साधला पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याची होळी झाली तरी चालेल पण आपला स्वार्थ साधला पाहिजे. ऐका वाशिम गावात महाराज वाशिम जिल्ह्यामध्ये जसं मोठं गाव आहे तसं वाशिम सारखं गाव होतं. त्या गावामध्ये सप्ता बसला आणि सगळे लोक सप्त्याला जायचे. काल्याचं कीर्तन होतं आणि मग ती नात लागली याडेवानी करायला सकाळचं कीर्तन. मग ती सुनबाई म्हणे आत्या आत्या पा तुमची नात पीठ मळायला बसली का बाचा बाचा येतील बोटं घाली येतील. तुम्ही म्हणत्या परत चपात्या बिघडल्या काळ्या झाल्या. घ्या तुमच्या नातीला जा तिकडं गावात जाऊन तिला बसा काहीतरी खातबीत घेऊन. ती गपराईन पोरगी. आजीबाईला वाटलं सासूबाईला वाटलं नाही नात सांभाळावा तर सुनबाई भाकरी द्यायची नाही. कारण म्हातारपणी महाराज नाती सांभाळायच्या आणि वाती वळायच्या. नाती सांभाळायच्या आणि वाती वळायच्या एवढंच काम घेतलं बाई त्या म्हातारीने त्या नातीला. आणि आली बाई दुकानात चॉकलेट दिलं बिस्किट दिलं तरी ती पोरगी वाय 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 वाय. परत तिला ते मारा लॉलीपॉप दिलं मग गप राहिली. ते चोखायच्या नादात गप राहिली. आणि मग त्या म्हातारीला वाटलं बाई गावात काल्याचं कीर्तन आहे जा बाया काल्याला काला ऐकायला भेटन. आणि तवर काल्या जीवबी काल्याच्या कीर्तनात ती पोरगी आणली कडावर त्या आजीबाईनं. बाई बाहेर तरी कमी रडत होती पण त्या कीर्तनाला आल्यावर अशी वाय 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 वाय. कोणालाच कीर्तन ऐकू देऊ ना. अख्खे लोक तिच्याकडे पाहायला लागले त्या बाईकडे म्हातारीकडे.
एक माणूस म्हणे माई लहान लेकराला काय कीर्तन कळत स्वतः ऐकू देईना ना मला ऐकू देईना आणि जात्या पुरीला कुठेतरी घेऊन अशा काय लहान लेकरं कीर्तन सांभाळायची जागा आहे का तू लोक बोलले त्या म्हातारीला रागाला घेतली नात काढायला गेली बाय आता मोठा तालुक्याचं गाव होतं आणि त्या तालुक्याच्या गावामध्ये एस टी स्टँड होतं आणि एस टी स्टँडमध्ये कंट्रोल कॅबिंगमध्ये एसट्या पुकारायला माणूस होता ती चौकशी राहते तिथं कंट्रोल कॅबिंगमध्ये ही आली ती गेली ही आली ती गेली बाई तिनं कडाल नातीला घेऊन चौकशी कॅबिंगमध्ये रिसॉर्टला गाडी किती वाजता आहे तो म्हणे 9:45ला मग ती गेल्यावर म्हणे 9:10ला मग ती गेल्यावर म्हणे 10:30ला ती गेल्यावर म्हणे 11:45ला मग ती गेल्यावर म्हणे 11:15ला ती गेल्यावर म्हणे 11:45ला म्हणे का रे जेवढ्या वाशिमवरून रिसॉर्टला जात्या तेवढ्या रिटर्न येत नाही का आजी अर्ध्या तासाला गाडी आहे बरं सुपर किती ना आडणार किती तो म्हणे 10-12 सुपर आहे 10-12 आडणार आहे म्हणे भाडं किती भाडं म्हणे सुपर गाडीला 10 रुपये जास्त आहे आणि साध्या गाडीला 5 रुपये कमी आहे ती म्हणे भाऊ लक्झरी नाही का रे कधी तो म्हणे हाय ना लक्झरी बी हाय म्हणे त्याला लई विचारलं मग ते माणूस म्हणला चौकशी कॅबी म्हणला आजी तुम्ही लई याडच्या मला एसट्या विचारू राहिल्या नेमकी तुम्हाला कुठं जायचंय ती म्हणे भाऊ मला नाही कुठं जायचं तुला नाही कुठं जायचं म्हणजे नाही भाऊ म्हणे मग मला अशी एसट्या कमून विचारित ते वय तुला अशा एसट्या विचारल्या का माही कडावरची नात ग बसती म्हणून तुला एसट्या विचारिते म्हणे एस टी स्टँड काय कंट्रोल कॅबिंग मधला माणूस काय एस टी स्टँड ही पोरं सांभाळायची जागा आहे का महाराज आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याची होळी झाली तरी चालेल ही स्वार्थ बुद्धी आणि राहिली शेवटची बुद्धी महाराज शेवटची बुद्धी म्हणजे आगाऊ बुद्धी सांगितलं तेवढं केलं नाही त्याच्या पुढचं केल्याशिवाय राहणार नाही एखाद्या पोराला जर म्हणलं ना आपण ए जाय रे ते आमक्याचे पप्पा घरी आहे का बघून ये बरं ते जाणार तर नाही पण इथंच पंचायती करतं त्यांच्या घरी कुत्रं असलं मग नाही जाय ते माझ्या अंगावर धावून आलं मग नाही ते धरीत नाही ते लई शांत कुत्र त्यांना पॅन्ट फाडली बघ अरे नाही फाडी ते जाय त्यांच्या पप्पाची रात्री ती उचलेत नसली मग तू जाऊच नको मीच जातो आता उतरेलच नाही म्हणे लक्षात ठेवा सांगितलं तेवढं करणार नाही पण वाढव केल्याशिवाय राहणार नाही ही आगाऊ बुद्धी तसं तुकोबराय म्हणतात देवा दगड नको चरमट नको स्वार्थ नको तैल नको माझ्या जीवनात महाराज कोणतीच बुद्धी नको फक्त माझ्या मनामध्ये कदा नोपजो कदा नुपजो भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळात माझ्या मनात उपजो देऊ नको मग हे नारायण सिद्धेश्वराच्या आशीर्वादानं मला आता असं कर आता माझा ऐसे कर आता माझा ऐसे करे आता माझा ऐसे कर आता माझा ऐसे Oh
ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. आता मला असं कर की तुमचे चरण कमल माझ्या अंतकरणामध्ये धरण्याची कृपा कर. आता मज ऐसे करी या लागलीच बर का सिद्धेश्वर महाराज. आता मला असं करा तुमचे चरण कमल माझ्या अंतकरणामध्ये धरण्याची कृपा. हे बघा देवाचे पाय अंतकरणात चित्तात धरता येतात. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. ज्यांनी ज्यांनी साठवला साठविला हरी साठविला हरे साठविला हरे हो साठविला रे साठविला हृदय मंदिरे हृदय मंदिरे त्याची सरली धार त्याची सरली धार हो त्याची सरली धार हो त्याची सरली धार. ओ जीवे हृदय मंदिरे जीवे हृदय मंदिरे त्याची झालीये धार त्याची झालीये धार त्याची झालीये धार त्याची झालीये धार ऐका रे मावळ्या हो ज्यांनी ज्यांनी हृदयात साठवलं त्यांचा व्यापार सुफल झाला रे. सावताबाबाने साठवला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. तुकोबरांनी संपुष्ट हे हृदयी पेटी करुणी पोटी साठवू.